पुढील वाटचाली आम्हाला कशी करायची त्याच्या दिशानिर्देशन करणं सुद्धा महत्त्वाचं आहे. आता बघायला गेलो तर आम्हाला 600 पैकी 463 गुण मिळाले आहेत, म्हणजे आपण 77% वर आहोत. इथे समाधानी व्हायची गरज नाही, कारण की आम्हाला 100% पर्यंत पोहोचायचे आहे. आता आम्हाला माहिती आहे कोणताही विद्यार्थी शिक्षण घेत असेल तर 70%, 80%, 85% पोहोचणे कंपॅरेटिव्हली सोपा असते. जेव्हा तुम्ही 90%, 95%, 98%चा विचार करता तेव्हा तेवढाच अवघड आपली पुढील वाटचाल होऊन जाते. परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स म्हणजे कार्यक्षमता प्रतवारी केंद्र शासनाकडून मॉनिटर केली जाते. याच्यामध्ये आपण एकूण 782 जिल्हे आहेत देशामध्ये. ह्या 782 जिल्ह्यांमध्ये सर्व राज्यांमध्ये कोल्हापूर जिल्हा पहिला 463 गुण मिळवून पहिला आलेला आहे. याच्यामध्ये जे मेन डोमेन आहेत ते लर्निंग आउटकम, त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी, डिजिटल लर्निंग, गव्हर्नन्स प्रोसेस अशा पद्धतीचे मेन इंडिकेटर आहेत. ह्या मेन इंडिकेटरमध्ये इंडिकेटर वाईज गुण पाहिले तर सगळ्यात जास्त जे हे आहे ते लर्निंग आउटकमला आहे आणि लर्निंग आउटकम मध्ये आपल्याला 290 पैकी 222 गुण मिळालेले आहेत आणि बाकीच्या इंडिकेटर मध्ये पण आपल्याला चांगले गुण मिळालेले आहेत. खरं तर महाराष्ट्रातील एखादा जिल्हा देशात पहिला येणं ही ऐतिहासिक घटना आहे, कारण बर्नाळा जिल्हा हा जो पंजाब राज्यातला आहे तो गेले सलग 2018 पासून 2026 पर्यंत म्हणजे सलग 8 वेळा प्रथम स्थानावर होता आणि असं सलग 8 वेळा प्रथम स्थानावर असणाऱ्या जिल्ह्याला मागे टाकून आपण आज देशात पहिले आलोय. आपल्यासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. पण बर्नाळा आणि आपल्यामध्ये फक्त 2 गुणांचा फरक आहे. आपल्याला 463 गुण मिळालेत, बर्नाळाला 461 गुण मिळालेत. आपलं जे टार्गेट होतं मिशन उत्कर्ष अभियान आपण राबवलं होतं, याच्यासाठी ह्या मिशन उत्कर्ष मध्ये 80% पेक्षा जास्त गुण मिळवणं हे आपलं टार्गेट होतं. आपल्याला 77% गुण मिळालेले आहेत, म्हणजे अजूनही आपलं जे काही टार्गेट आहे ते पूर्ण झालेलं नाही आणि ह्या टार्गेटसाठी काम आपण अजूनही करत राहणार आहोत. अजूनही आपल्याला पुढे जायचं आहे, अजूनही सतत काम करायचं आहे. पण आज अभिमानानं सांगावंसं वाटतंय की राजर्षी शाहू महाराजांच्या जिल्ह्यामध्ये काम करत असताना शाहू महाराजांनी जो सामाजिक समानतेचा वारसा घालून दिलेला आहे किंवा शैक्षणिक गुणवत्तेचा वारसा घालून दिलेला आहे, ह्या वारसाच्या अनुषंगाने त्याचं पालन करून आपण त्या पद्धतीनं काम करू शकलो. याच्यामध्ये खरं तर ज्या इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी आहे त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधींचा सहभाग किंवा व्हिजन खूप महत्वाची आहे. लोकप्रतिनिधींनी जे निधी आपल्याला जिल्हा विकास समितीकडून उपलब्ध करून दिला आणि सर्व यंत्रणेनं ह्यामध्ये जो प्रामाणिकपणे सहभाग नोंदवला, याचं हे सामूहिक यश आहे असं मला वाटतं. आता एक तर मी पीजीआय इंडेक्स बाबत सांगते. याचं नाव आहे परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स फॉर डिस्ट्रिक्ट्स. यामध्ये शैक्षणिक दर्जेबाबत सर्व गोष्टी ते तपासतात. म्हणजे त्यामध्ये आपला इन्फ्रास्ट्रक्चर, मुलांसाठी लर्निंग आउटकम्स कसे आहे, आपले गव्हर्नन्स प्रोसेसेस कसे आहे, एकंदरीत कॉम्प्रिहेन्सिव्ह असेसमेंट ते प्रत्येक जिल्ह्याच्या करतात. त्यामध्ये एकूण 782 डिस्ट्रिक्ट्स जिल्ह्यांपैकी जे पूर्ण राष्ट्रावरून त्यांनी सहभाग घेतला होता, त्यामध्ये यावेळी कोल्हापूर जिल्हा हे प्रथम क्रमांकावर आला आहे. हे कोल्हापूर जिल्ह्यांची पूर्ण एज्युकेशन टीमसाठी एक मोठी उपलब्धी आहे. त्यासाठी त्यांनी कशा प्रकारे काम केलं. आता यामध्ये एकतर रिपोर्टिंग प्रत्येक गोष्टीची प्रॉपर होणे गरजेचे होते. त्यावर कार्तिकेयन सरांची मार्गदर्शन खाली शेणकर मॅडम त्या शिक्षणाधिकारी सध्या पण आहे, ते कार्यरत आहे. तसेच डाएटचे प्राचार्य सावंत मॅडम शिक्षणाधिकारी आहेत. त्यांनी सगळ्यांनी असे निकष काढले की कुठे कुठे आम्ही रिपोर्टिंग मध्ये कमी पडतो आहे आणि कोणते इन्फ्रास्ट्रक्चर किंवा डिजिटल लर्निंगचे आउटकम्स मध्ये आम्ही कमी पडतो आहे. त्या अनुषंगाने कोणते निकषावर आम्हाला जास्त काम करण्याची गरज आहे. फॉर एक्झाम्पल इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये मागचे वर्ष जे आदर्श शाळा किंवा आपली समृद्ध शाळाचे जे अभियान राबवलं जात आहे आपल्याकडे, तर त्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची दर्जा वाढ प्रत्येक शाळाची आपली झाली पाहिजे. त्यावर उत्तम काम इथे चालू आहे. तसेच प्रत्येक 10 विद्यार्थ्यांमागे 1 कम्प्युटर शाळेला असला पाहिजे. हे डिजिटल लर्निंगसाठी यामध्ये काम केला गेला आहे. तसेच जे नॅशनल क्वालिटी असेसमेंटसाठी जे एक्झाम्स होतात मुलांचे 3री 6वी आणि 9वीत जे विद्यार्थी असतात त्यांचे एक्झाम्स होतात. त्यामध्ये त्यांचे लर्निंग आउटकम्स तपासले जातात की आपले मुलांची शैक्षणिक
संपादनता किती आहे, त्यांचे लर्निंग आउटकम्स काय आहे, त्यावर ठरतात की प्रॉपर जे आम्ही मुलांना शिकवतो आहे त्याचा इम्पॅक्ट त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे का. तर हे सगळा एकंदरीत अभ्यास करून त्यावर टार्गेटेड ऍक्शन घेतला गेला. मिशन उत्कर्ष अंतर्गत यावर काम केला गेला. त्या अनुषंगाने आम्हाला हे यश मिळालं आहे आणि प्रथम क्रमांक जिल्ह्याला यावर्षी 24-25चा जे असेसमेंट झाला त्यामध्ये आम्हाला मिळाला आहे. तर 2023-24ला राज्यात प्रथम क्रमांक होता, यंदा 24-25ला देशात प्रथम क्रमांक आहे. युडायस प्लस असेल किंवा निपुण महाराष्ट्र जे उपक्रम आहे, त्या निपुण महाराष्ट्राचा जो ट्रायल बेस आहे तो कोल्हापुरातून सुरुवात झाला, त्याचा काही परिणाम याच्यामध्ये झाला? नक्कीच. आता निपुण महाराष्ट्राच्या आता त्यामध्ये काय आहे निकष, ऍक्च्युली हे आहे की जे आमचे लहान मुलं आहे जे त्यांना फाउंडेशनल लिटरसी आणि न्यूमरसी म्हणजे त्यांना नीट वाचता येते का, वाचून त्यांना तो सगळी गोष्टी समजतात का, आणि तसेच गणितचे मॅथमॅटिक्सचे बेसिक कॅल्क्युलेशन्स त्यांना करता येते का, म्हणजे तो विद्यार्थी निपुण झाला. आता जेव्हा आम्ही फाउंडेशनल लर्निंगवर मुलांची काम करतो आहे तर त्याचा नक्कीच परिणाम लर्निंग आउटकम्स मध्ये आम्हाला चांगला दिसायला येत आहे.